एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्क फॉर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आता माझे घरचे सगळे कामं झाले, माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आज प्रणवला थोडं बरं नाही आहे, त्याला रात्रीपासून फीवर आहे. तर माहीत नाही आता तो ऑफिसला जाईल की नाही, नक्की नाही अजून ठरलं नाही आहे आता. आणि आता तो आंघोळ करतो आहे आणि जियाना मॅडमचा फर्स्ट मील स्टार्ट झालेला आहे. आज ती 10ला झोपून उठली आणि आता ती बनाना खाते. आणि हे बघा मॅडमचं काय, हे बघा काय घेऊन येते, काय घेऊन आली, ते काय घेऊन आली तू, ते माहीत नाही कुठून कुठून काय काय सामान काढत असते ही घरात ना, माहिती नाही. आणि इथे प्रणवनी कपडे सगळे घड्या करून ठेवलेले आहेत. शेंगाची भाजी, वरण, इथे भात, चपाती. जियानाचं पण बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे, बॉटल्स वगैरे, गरम पाणी वगैरे सगळं काय. आणि हे बघा कुठून काय, घरात कुठलंच सामान जागेवर राहत नाही. ट्रॉलीमध्ये सगळे भांडे बाहेर असतात, पेपर्स, बेडशीट सगळं. इवन तिला ती इतकी कंटाळलेली होती तर म्हणजे तिला ॲक्च्युली आम्ही आईबाबांकडनं आलो आहे, तर तिला ते 24/7 बाबांसोबत खेळायची सवय लागलेली आहे. आणि इथे असं असते की मी माझ्या कामांमध्ये असते, प्रणव तिच्या कामामध्ये, तर ते सगळे कामं झाल्यानंतर तिच्यासोबत खेळणं म्हणजे तेवढी एनर्जी आमच्यात नाही राहत. सो असं होतं की तिने लिटरली कबर्ड्समधनं, आमच्या प्रणवच्या आणि माझ्या कबर्ड्समधनं पूर्ण कपडे काढले आणि पूर्ण घरभर कपडे फेकलेले होते. काय खाते तू? या, गिव्ह इट बॅक, थँक्यू. हे तोंडात नाही टाकायचं असतं ना. काय, आणि असे कपडे, हे पेपर, हे सगळं का फेकते बाळा तू? तिला परत पाहिजे ते. थँक्यू. आणि ते उचल, ते पेपर उचल, तू का फेकले ते पेपर? उचल उचल. कळते सगळं, सगळी पूर्ण लँग्वेज कळते आपली. हा, तो पण पेपर उचल आणि माझ्या हातात दे. हा, थँक्यू बेबी. आणि असं फेकायचं नाही, मम्माचे कामं नाही वाढवायचे, हो ना. मी जियानाची आंघोळ करून देईन आणि थोडं मला मार्केटमध्ये सामान आणायचं आहे, ग्रॉसरी वगैरे. तर आम्ही आता ते घ्यायला जाऊ, बिकॉज मला वाटतं प्रणव ऑफिस करतोयस का तू? बरं वाटतं तुला? बरं वाटतं. चला, तर मग तो ऑफिस करतोय म्हणजे मलाच जावं लागेल बाहेर सगळं सामान आणायला. सर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा. नो नो, डोंट शो माइन. शो, वेअर इज युअर्स? वेअर इज युअर नोज बेबी? इट इज युअर हेड. तर इव्हिनिंग झालेली आहे आणि मला थोडं बरं नाही आहे आणि मी जस्ट झोपून उठलो आणि दीपालीने हा सुंदर नाश्ता माझ्यासाठी बनवून ठेवलेला आहे, जो आहे पास्ता. तर याचा मी आनंद घेतो. आता उठल्याबरोबर असे सरप्राईजेस मिळाले तर खूप छान वाटतं. तर येस, कसं झालं आहे मी तुम्हाला सांगतोच. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आजचा दिवस हा खूप सुंदर होता आणि त्यासोबतच आज मला बरं नव्हतं, त्यामुळे मी मोस्टली झोपलो आज दुपारी. आणि तेच आता आज मला थोडं बेटर वाटत आहे आणि आम्ही थोडं आता बाहेर जाणार आहे. तर दीपाली, जियानासुद्धा रेडी झालेले आहे आणि जियाना रडत आहे. तिला असं वाटत आहे की आम्ही तिला घरी सोडणार आहे आणि आम्ही बाहेर जाणार. असं नाही आहे बेटा, तुला घेऊन जाणार आहे. बरं. तर आम्ही काही दिवसांमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहे. तर त्यासाठी काही जे फूड आहे, बेबी फूड, हे आम्ही बघायला जातो आहे. जर आवडलं आम्हाला नक्की ते, तर आम्ही नक्की बाय करू. ती आता वर गेली. चला, तर आम्ही निघतोय आता. जियानासाठी बेबी फूड आम्हाला बघायचं. बाय बाय. सो हे आमच्या घराच्या पुढेच राहतात आणि ती जियानाचे टॉयज खेळायला येतात, माहिती आहे का, तिची स्कूल झाली की. नाही, ती नाही आहे, ती तिच्या मम्मासोबत आहे. सो आणि जियानाचे कारभार सुरू है ना जियाना.
सो आम्ही जियानाचं बेबी फूड घ्यायला जातोय आणि हे मी फर्स्ट टाइमच घेते, याच्या आधी आम्ही कधीच घेतलं नाही. बिकॉज आतापर्यंत ती 13 मंथ्सची कंप्लीट झालेली आहे. तिला आतापर्यंत आम्ही घरचंच फूड दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे फर्स्ट टाइमच आहे आमचं. बिकॉज आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. सो अजून आहेत 10 to 15 डेज आहेत आणखी जायला, पण तिला सवय झाली पाहिजे त्या फूडची म्हणून आम्ही आताच जातोय. एक सेकंड. सो आम्ही आताच जातोय त्याच्यासाठी की तिला 10 to 15 डेज मध्ये मी त्या फूडची सवय लावून देईन ना. आणि सो ज्यांच्याकडे आम्ही जात आहेत ते डॉक्टर आहेत, डॉक्टर आराधना म्हणून आहेत, खांबलेलं आहे त्यांचं क्लिनिक आहे की काय आहे मला नाही माहिती, जाऊनच बघू. मला माझ्या एका फ्रेंड थ्रू माहीत झालं आहे. तिचं बाळ 8 मंथ्स आहे, ती तिच्या बाळाला तिथनंच घेऊन फूड देते त्याला. सो बघूया आपण की ते फूड कसं आहे, काय आहे, इवन त्याची प्राइस काय आहे, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि त्यांची कम्प्लीट लोकेशन, ॲड्रेस हे सगळं आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. जर तुम्हाला कोणाला गरज असेल, जर तुम्ही नागपूरचे व्ह्यूअर्स असेल आणि तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं परचेस करू शकता. आणि मी हे पण सांगेल की जियानाला ते सूट झालं, आवडलं की नाही. बिकॉज आम्ही याच्या आधी काही महिन्यांपूर्वी आम्ही फिरायला गेलो होतो आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम एक सेरेलॅकचा डबा घेतला होता नेस्लेचा. सो ते जियानाने नव्हतं खाल्लं ते कम्प्लीट. ती म्हणजे तिला दिलं की ती लगेच थुकून द्यायची. तर त्याच्यामुळे तो म्हणजे ते खूप हे झालं होतं आपल्यासोबत. म्हणजे असं झालं होतं की आता काय, हिला काय खाऊ घालायचं. पण तेव्हा ती भरपूर लहान होती, ती फक्त 7 मंथ्सची होती म्हणून एवढं इझी गेलं. आम्ही तिला फ्रुट्सवर ठेवलं आणि तो रागीचा लाडू सुद्धा दिला. हां, तो पण द्यायचा आम्ही. रागीचा लाडू मी पाण्यात भिजवून द्यायची तिला. आणि की मी तिला काय खाऊ घालायची. आता ते 1 इयर आणि आता मी सगळं परत गोष्टी चेंज केलेल्या आहेत तिच्या. जे ती 1 इयर कम्प्लीट होतपर्यंत जे ती खात होती ते ती आता काहीच खात नाही जियाना. सो ती आता काय खाते मी हे नक्कीच कमिंग ब्लॉग्स मध्ये तुमच्या बरोबर सगळं शेअर करेल. आणि आम्ही कुठे फिरायला जाणार आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला ऑन टाइम प्रॉपरली आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, कुठे तुम्ही गेस करा. तुम्ही गेस करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुम्ही सांगा की आमचा नेक्स्ट टूर कुठे ट्रॅव्हल आहे आमचं. येस, राईट. आणि असेच ब्लॉगसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. इथे पोहोचलेलो आहे आराध्य गृहोद्योग. खसखस माहीत नसते, डिफरन्स कळत नाही, तर याच्यावर आता काम सुरू करायचं. तर चांगलं आहे ना. म्हणजे तुम्ही आता तुमच्या मुलीला तर तुम्ही पहा किती लहानपणापासून तुम्ही किती व्हेरिड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हसतात आमचं लोक. इव्हन आमच्या आम्ही तिला सवय अशी लावली की सेपरेट, यू हॅव टू स्लीप सेपरेट. ती दुसऱ्या रूम मध्ये राहते ती. तर त्याच्यामुळे आपण ठरवलं तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो ना, असं आहे. आणि इनिशियली सवय लागतं. जर आपण फर्स्ट टाइम तिला नाही रागवलं तर ती मग परत करतेच ती गोष्ट. ती नाही करत आता. त्याच्यामुळे खाण्यापिण्यापासून तर सगळे मॅडमकडे आणि बऱ्याचशा डायटिशियन्स आता ज्यांना माहिती आहे सजेस्ट करतात. काही काही ना जेरियाट्रिक केअर मध्ये जे चावून खाऊच नाही शकत त्यांना मग हेच प्रकार द्यावे लागतात. आराध्य गृहोद्योग इथनं आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत.
सलग फास्ट. चला थँक्यू. इथे डिनर चालू आहे जियानाचा. फिनिश झालेलं आहे ऑलमोस्ट. एका जागेवर बसत नाही आता. खाली उतरू दे, हे पकडू दे, ते पकडू दे. हिचा डिनर झाला की आपण काही खाऊ. भूक लागलेली आहे आणि पाऊस भरपूर चालू आहे कंटिन्यू. थोडं थंड होईल वेदर आज. दोघांनाही बरं नाही आहे, प्रणवलाही बरं नाही आहे, मलाही बरं नाही. आम्ही दुपारी लिटरली आम्ही तिघही जण झोपलो होतो 3 ते 4 तास. येस. तो थकवा तेव्हा नाही जाणवत, नंतर निघतं ना एक्झॉर्शन. सगळे महिन्याभराचं एक्झॉर्शन होतं. जियानाचा डिनर. सो आता आम्ही पुलाव खायला जायचो. पुलाव खाऊ आणि मला दाल खिचडी खायची सुद्धा इच्छा आहे. नागपूर. काहीतरी खाऊ ना, दाल खिचडी खाऊ. तुझी इच्छा आहे पण दाल खिचडी कुठे मिळणार? इथे मिळेल ना. ते पण आपण एकदा इथे खाल्ली होती ना फॅमिली. कुठलं हॉटेल आहे ते? TLG कोणतं हॉटेल आहे ते? तुला खायची आहे का पण खिचडी? मी काही खाते, मला काही नाही. जर आम्ही पुलाव खायला गेलो तर ट्रॅफिक बारच्या ऑपोजिटला एक शॉप आहे, तिथला आम्ही नक्की तुम्हाला शेअर करू. जर तुम्ही नागपूरमध्ये असेल तर नक्की ट्राय करा. तिथला पुलाव अमेझिंग असतो. त्याची भाजी सुद्धा जी तो देतो. तो तिथे जातो आम्ही फक्त पुलावच खायला नेहमीच. आणि वेदर छान आहे, पाऊस चालू आहे, तर अशा वेळेस थोडं गरम खाल्लेलं छान वाटतं. आज काही कॅपॅसिटी नाही आहे की बनवू शकेल म्हणून घरी जाऊन. म्हणून आम्ही निघायच्या आधीच आमचं डिसाईड झालं होतं की काहीतरी बाहेरूनच खाऊन येऊ. सुंदर सुंदर सँडविच मिळतात त्याच्या अपोजिटलाच. नॉश. येस. तर त्याच्या अपोजिटलाच फर्स्टच आहे त्याचा. फर्स्ट हेलाच आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे श्रीनाथ पावभाजी, तर इथे तुम्हाला सुंदर पुलाव असा मिळून जाईल. इथे दीपालीला पण आता थोडं बरं नाही वाटत आहे आणि मला तर कालपासून बरं आहेच नाही. थोडं व्हायरल चालू आहे नागपूरमध्ये. तर वेदर चेंज होत आहे, कारण दुपारी खूप जास्त गरम असतं आणि संध्याकाळी थंड होत आहे. आणि सिच्युएशन अशी आहे की कूलर AC हा मला लावावा लागत आहे, त्याच्यामुळे थोडं कफ सारखं होत आहे. दीपालीला सेम फिलिंग आहे सध्या. आणि आराम तर अगोदर आमचा झाला होता, बट दगदग पण तेवढीच झाली. भरपूर वेळा आम्ही भरपूर फिरलो सुद्धा. जेव्हा आईबाबांकडे होतं, कामं होतं. हा, फिरलो म्हणजे कामासाठीच फिरलो आम्ही. आलेला आहे पण तो दरवेळेस भाजी द्यायचा, आज भाजी नाही दिली त्यांनी. तुझं खाऊन झालेलं आहे ना. सुंदर गरम गरम आणि इतकं सुंदर वेदर पावसाचं. जियाना धन्यवाद. येतेच भोजन तीच शुद्ध पवित्र तुका जन भांडारी से नामना माशित असतो. आपण तुझे इश्क नाम से आवाज आहे ठीक आहे. टेस्ट नाही म्हणजे तुम्हाला. ओके. सेम. पराठा शॉपमध्ये आलेलो आहे पराठा खायला. हे बघा, सदरला आहे हे लोकेटेड. सुंदर पराठाच मिळतात तिथे. तर आम्ही कोणता ऑर्डर करू आम्ही तुम्हाला सांगूच. आम्ही पनीर चीज पराठा मागवलेला होता. अप्रतिम होता. तुम्ही नक्की सदर साईडला कधी गेले तर नक्की पराठा शॉप विजिट करा. अमेझिंग टेस्ट आहे. तिथे खूप सारे व्हेरायटीज आहे पराठाजमध्ये. सो पण आम्ही नेहमीच
जातो तर आम्ही पनीर चीज पराठाच घेतो. बिकॉजचा फेवरेट असल्यामुळे आम्ही पनीर पराठाच घेतो. आणि तो त्या रायता सोबत अमेझिंग. सुंदर लागतो. तर 2 भाज्या पण देतात ते लोक. तर जा आणि तुम्ही टेस्ट करा. जियानाचं काही वेगळंच पराक्रम सुरू आहे. एक मोठं पराक्रम करून ठेवलंय जियानाने, त्याच्यामुळे आम्ही घरी लवकरात लवकर पळतो. चला तर मग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. जियाना बाय म्हण. बाय म्हण जियाना. बाय म्हण. बाय.